जागा वाटपाचा निकष हा मेरिटनुसार ज्याला जिंकण्याची जास्त त्या ठिकाणी शक्यता आहे, जनाधार ज्या उमेदवाराच्या बाजूनं आहे आणि कार्यकर्त्यांना ज्याची संमती आहे, अशा प्रकारे 3-4 प्रमुख निकषावर जनतेचं मत हाच उमेदवारी देण्यावर त्या ठिकाणी ठाम आमचा भर असेल, तो निकष असेल। वेळ लागणार नाही असं त्यांनी म्हटलं। मला वाटतं आता त्यांच्या मनात काय दडलंय ते हळूहळू बाहेर येते असं वाटतं, परंतु मला वाटतं लगेच प्रतिक्रिया त्यावर अंतिम देणं योग्य ठरणार नाही। त्यांच्या मनातलं काय असेल तर देवेंद्रजी, अजितदादा आणि राज्याचे मुख्यमंत्री समजून घेतील, परंतु ज्यांना तुतारी फुंकायचीच आहे, वाजवायचीच आहे, ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कारणं पुढं करून अखेर आपलं उद्दिष्ट किंवा इच्छित साध्यच करतील, हे येणाऱ्या राजकारणात टप्प्याटप्प्याने आपल्याला दिसून येईल। मला वाटतं महाविकास आघाडीचा जो सर्व्हे आहे तो पक्षाचा सर्व्हे आहे, त्याच्यामुळं त्या सर्व्हेवर कितपत आपण त्या ठिकाणी विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे। सर्व्हे तर अनेक प्रकारचे अनेक निकषावर होत असतात। खरा सर्व्हे हा जनमनाचा कानोसा असतो। 2-5 हजार सॅम्पल घेऊन तुम्ही 3 लाख मतदारांचा कानोसा त्या ठिकाणी घेऊ शकत नाही। मी आपल्याला अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो की महायुती त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचं बहुमत मिळवेल आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचाच झेंडा त्या ठिकाणी फडकेल। याच्यासाठी ना सर्वेची जरूरत ना ज्योतिषाची गरज नाही। मला वाटतं मोदी साहेबांनी एका उदात्त अंतकरणानं एक राजकीय ते वक्तव्य होतं की त्यांना मोठेपणा देणं, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणं, परंतु अशा प्रकारच्या सन्मानाच्या वक्तव्याची कोण खिल्ली उडवत असेल, कुत्सितपणाने त्या ठिकाणी बोलत असेल, तर एवढ्या वर्षाचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असणाऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी आताच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीत तसंच बोलावं लागतंय की काय, हे यावरून दिसून येतं। इतिहास पहिला समजून घ्या। जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांना पुरावा मागतात, दाखला मागतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार इतिहासावर त्या ठिकाणी बोलायचा नाही। त्याच्यामुळे संजय राऊत यांचं वक्तव्य हे त्या ठिकाणी अर्थहीन असतं, हे अनेकदा त्या ठिकाणी दिसून आलं। तर मला वाटतं महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, तथापि महायुतीची भूमिका स्पष्ट आहे। मुख्यमंत्री हा महायुतीचा होईल, कुठल्याही पक्षाचा महायुती म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी घोषित झालेला नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला आपल्या नेत्यांना मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं। त्यातनं वक्तव्य येतात, त्यातनं अशा प्रकारचे पोस्टर्स किंवा होर्डिंग्स लागत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।